नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण टी ई टी परीक्षेचे पेपर पाहत आहोत. तर हा 2018चा पेपर आहे. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचा 15 जुलै 2018 याचे प्रश्न आणि उत्तरं पाहणार आहोत. त्यातला बालमानसशास्त्राचा पहिला प्रश्न म्हणजे 61 नंबरचा प्रश्न आहे. कोम्बज व स्निग यांनी मांडलेल्या प्रेरणेच्या व्याख्येमध्ये खालीलपैकी कोणते विधान समाविष्ट आहे? पर्याय आहे पहिला, प्रतिक्रियामधील जोश वाढवणारी स्थिती. नंबर 2, स्वसंकल्पना राखण्यासाठी वर्तनाला मिळणारी चालना. 3, साध्य गाठण्यास व वर्तनामाचा उत्साह टिकवून ठेवणारी शक्ती. 4, अध्ययनाची आवश्यक बाब. तर या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, स्वसंकल्पना राखण्यासाठी वर्तनाला मिळणारी चालना. प्रश्न क्रमांक 62, थर्स्टनने भाषिक क्षमता, स्मृती, संख्याज्ञान, अवबोधगती, अनुमान, अवकाशज्ञान व समस्या उकल या प्राथमिक मानसिक क्षमतांना प्रमाण मानून खालीलपैकी बुद्धीची कोणती उपपत्ती मांडली? पर्याय क्रमांक 1, संख्यात्मक उपपत्ती. पर्याय क्रमांक 2, द्विघटक उपपत्ती. 3, अनेक घटक उपपत्ती. आणि 4 आहे शक्तिवादी उपपत्ती. तर 62चं उत्तर आहे आपला पर्याय क्रमांक 3, अनेक घटक उपपत्ती. प्रश्न 63 नंबरचा आहे. सन 1990 भावनिक बुद्धिमत्तेची उपपत्ती जॉन मेयर व रिकामी जागा यांनी मांडली. पर्याय क्रमांक 1, पीटर सॅलोवी. नंबर 2, विल्यम जेम्स. नंबर 3, दलीप सिंग. 4, ब्रुनर. तर 63चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पीटर सॅलोवी. प्रश्न क्रमांक 64, खाली दिलेल्या मानसिक संघर्षाच्या परिणामापैकी कोणता परिणाम अयोग्य आहे? पहिला आहे पर्याय, व्यक्ती वैफल्याच्या तावडीत सापडते. नंबर 2, व्यक्तीच्या कृती युक्तीतील जोम वाढतो. नंबर 3, विषम समायोजन घडून येते. आणि 4 आहे व्यक्तीचा शक्तिक्षय होऊ लागतो. तर प्रश्न क्रमांक 64चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, व्यक्तीच्या कृती युक्तीतील जोम वाढतो. प्रश्न क्रमांक 65, बड्या व्यक्तीबरोबर काढलेले फोटो, तिचे आपल्याला आलेले एखादे पत्र इतरांना दाखवून छाप पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे रिकामी जागा संरक्षण यंत्रणेचा वापर करणे. तर त्याच्यासाठी पर्याय आहेत 1 नंबरचा कृतक समर्थन. नंबर 2, प्रतिपूरण. 3, विस्थापन. आणि 4, तादात्म्य. तर याचं उत्तर आहे 65 नंबरचं पर्याय क्रमांक 4, तादात्म्य. प्रश्न क्रमांक 66, 2 समान अध्ययन परिस्थितीमधील विषयांश, ज्ञान, तंत्र, कौशल्य इत्यादी घटक व उद्दिष्टे यामध्ये समानता असेल तर अध्ययन संक्रमण होते. ही समान घटक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? पर्याय क्रमांक 1 आहे पॅव्लॉव. नंबर 2, बॅगले. 3, जड. आणि 4, थॉर्नडाईक. तर 66चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, थॉर्नडाईक या शास्त्रज्ञांनी समान घटक उपपत्ती मांडलेली आहे. प्रश्न क्रमांक 67, शैशवावस्थेतील मूल्यांच्या सामाजिक कौशल्यांच्या विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान वैशिष्ट्य सांगते? पर्याय क्रमांक 1, परकी माणसे ओळखता येत नाहीत. नंबर 2, इतरांच्या हावभावांना प्रतिसाद देत नाहीत. नंबर 3, इतरांचे लक्ष वेधून घेतात. 4, अनोळखी माणसांकडे पटकन जातात. तर 67चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इतरांचे लक्ष वेधून घेतात. प्रश्न क्रमांक 68, किशोर वयातील मुलांच्या शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पर्याय क्रमांक आहे 1, ग्रंथिरसामुळे
शरीराच्या सांगाड्यावर परिणाम होतो. तर ग्रंथिरसामुळे शरीराच्या सांगाड्यावर परिणाम होतो. दुसरा आहे पर्याय स्नायू मेदाची वाढ मुलींमध्ये अधिक असते. पर्याय क्रमांक 3 प्राणवायूच्या पुरवठ्यात होणारी वाढ मुलींमध्ये अधिक असते. पर्याय क्रमांक 4 मुला-मुलींची शारीरिक वाढ समतुल्य असल्याने शारीरिक शिक्षणातील क्रिया समान असतात. तर 68चं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1 ग्रंथिरसामुळे शरीराच्या सांगाड्यावर परिणाम होतो. प्रश्न क्रमांक 69 कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्याबाबत खालील विधानांपैकी कोणते विधान अयोग्य आहे? पर्याय क्रमांक 1 सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखाच अभ्यासक्रम त्यांना असावा. नंबर 2 आपण इतरांहून श्रेष्ठ आहोत अशी अहंभावना या विद्यार्थ्यांमध्ये असू शकते. नंबर 3 शिक्षकांसाठी हे विद्यार्थी प्रतिस्पर्ध्यासारखे असतात. 4 अभ्यासक्रम सोपा वाटल्याने विद्यार्थी वर्गात लक्ष देत नाहीत. तर 69चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखाच अभ्यासक्रम त्यांना सुद्धा असायला पाहिजे. म्हणजे कुशाग्र बुद्धिमत्तेचे जरी विद्यार्थी असले तरी सर्वसामान्यांना जसा अभ्यासक्रम असतो तसाच असायला हवा. प्रश्न क्रमांक 70 व्यक्तीच्या जैविक देणगीपासून व्यक्तीने जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व होय. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? पर्याय क्रमांक 1 नॉर्मन L.M. नंबर 2 G.W. ऑलपोर्ट. 3 G.A. किंबल. 4 J.B. वॅटसन. तर 70चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 J.B. वॅटसन. प्रश्न क्रमांक 71 कंठग्रंथीतून थायरॉक्सिन हा स्राव जेव्हा जास्त प्रमाणात पाझरतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते लक्षण दिसून येते? पर्याय क्रमांक 1 या व्यक्तीला भूक लागत नाही. नंबर 2 या व्यक्ती अस्थिर असतात. 3 या व्यक्ती महत्त्वाकांक्षी नसतात. आणि 4 या व्यक्ती झोपाळू असतात. 71चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 या व्यक्ती अस्थिर असतात. प्रश्न क्रमांक 72 अध्ययन उपपत्तींच्या वर्गीकरणामध्ये ज्ञानात्मक उपपत्ती मध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाचा समावेश होत नाही? 1 नंबर आहे ग्रुथी. नंबर 2 लेविन. नंबर 3 गॅने आणि 4 आहे ब्रुनर. तर 72चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ग्रुथी. प्रश्न क्रमांक 73 आहे व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून मर्मदृष्टी प्राप्त होते व समस्या सोडवली जाते असे मत कोहलर यांनी मांडले आणि प्रयोगाने हे सिद्ध केले. याकरता त्यांनी खालीलपैकी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केले? पर्याय क्रमांक 1 आहे कुत्रा. नंबर 2 मांजर. नंबर 3 चिंपांजी आणि 4 कबूतर. तर 73चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चिंपांजी. प्रश्न 74 खाली अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप सांगणारी विधाने दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान योग्य नाही? पर्याय क्रमांक 1 अध्ययनास गतिमान करण्याचे सामर्थ्य अध्यापन प्रक्रियेत आहे. नंबर 2 अध्यापन हे अध्ययनास पोषक आहे. 3 अध्यापन हे नैसर्गिक व सहज आहे. 4 अध्यापनात शिक्षक, अध्ययनार्थी आणि विषय हे 3 घटक असतात. 74चं उत्तर आपलं असणार आहे पर्याय क्रमांक 3 अध्यापन हे नैसर्गिक व सहज आहे. प्रश्न 75 खालीलपैकी कोणत्या प्रतिमानांमध्ये आपल्या आजूबाजूच्या अनिष्ट प्रश्नांचे निरीक्षण करणे, त्यासंबंधी चर्चा करणे, अनिष्ट प्रथांचे बळी झालेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेणे इत्यादी गोष्टींचा विचार केला जातो?
पर्याय क्रमांक 1 आहे व्यक्तिगत विकास प्रतिमाने. नंबर 2 सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने. 3 ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने. 4 वर्तन परिवर्तन प्रतिमाने. तर 75चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने. प्रश्न क्रमांक 76 अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? पर्याय क्रमांक 1 आहे जॉन लॉक. नंबर 2 जॉन हर्बार्ट. 3 विल्बर शॉम आणि 4 आहे गॅरेट. 76चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गॅरेट. प्रश्न क्रमांक 77 खाली दिलेल्या अध्ययनाविषयीच्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य नाही? पर्याय क्रमांक 1 आहे वाढत्या वयात होणारे नैसर्गिक बदल हे अध्ययनच होय. नंबर 2 अध्ययन प्रक्रियेत अनुभव घेणे व अनुभवातून वर्तन सुधारणे या दोन्ही गोष्टींना महत्त्व असते. 3 लहान मूल जेव्हा 2 पायावर आधाराशिवाय उभं राहते तेव्हा त्याला अध्ययन म्हणू शकतो. आणि 4 आहे अध्ययन म्हणजे वर्तनातील कायमस्वरूपी घडून येणारा अपेक्षित बदल होय. तर 77चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वाढत्या वयात होणारे नैसर्गिक बदल हेच अध्ययनच होय. प्रश्न क्रमांक 78 खाली दिलेल्या मानवी वर्तनातील विकासाच्या 3 पातळ्या आणि त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? तर विकास पातळी दिलेली आहे आणि त्याची उदाहरणे यांच्या बरोबर ज्या जोड्या असतील त्यांचा आपल्याला पर्याय शोधायचा आहे. तर अ आहे शारीरिक पातळी, ब बौद्धिक पातळी आणि क भावात्मक पातळी. याचे उदाहरणं दिलेले आहेत. 1 नंबरचे कल्पनाशक्तीचा विकास होणे. नंबर 2 अभिवृत्ती निर्माण होणे. नंबर 3 निरनिराळी कौशल्य निर्माण होणे. त्याचे पर्याय दिलेले आहेत. 1 अ ची जोडी दिलेली आहे 1 नंबरची, ब ला 2 नंबर आणि क चा आहे 3 नंबर. नंतर पर्याय क्रमांक 2 अ चा आहे 2 नंबर, ब 3 आणि क 1. पर्याय क्रमांक 3 अ 3 ब चा आहे पहिलं 1 नंबर आणि क 2 नंबर. पर्याय क्रमांक 4 अ ची जोडी आहे 3 नंबर, ब 2 नंबर आणि क 1 नंबर. तर यातलं कोणतं योग्य जोड्यांचा पर्याय आहे? तर 78चं पर्याय क्रमांक 3 जे आहे ते योग्य जोड्या आहेत. अ म्हणजे शारीरिक पातळी, त्याचं कोणतं येईल? निरनिराळी कौशल्य निर्माण होणे. ब चं 1 आहे कल्पनाशक्तीचा विकास होणे बौद्धिक पातळी आणि क भावात्मक पातळीचा आहे अभिवृत्ती निर्माण होणे. प्रश्न 79 कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीच्या ज्या एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आपण जाऊ शकत नाही तो अध्ययन वक्राचा टप्पा म्हणजे रिकामी जागा होय. तर याचा पर्याय पहिला आहे अंतिम प्रगतीचा काळ. नंबर 2 पठारावस्था. नंबर 3 शारीरिक व मानसिक परिसीमा आणि 4 मंद प्रगतीचा काळ. 79चं याचं पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार आहे शारीरिक मानसिक परिसीमा. प्रश्न क्रमांक 80 अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनात अगोदर माहीत असलेल्या माहितीशी नवीन माहितीची सांगड घातलेली असते. या दोन्ही गोष्टींची जुळणी करणे महत्त्वाचे असते असे मत आसुबेल यांनी खालीलपैकी कोणत्या अध्ययन उपपत्तीमध्ये मांडले आहे? पर्याय क्रमांक 1 आहे अध्ययन व अनुदेशन उपपत्ती. नंबर 2 क्षेत्रीय उपपत्ती. नंबर 3 प्रभुत्व संपादन उपपत्ती. 4 सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती. तर 80चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अध्ययन व अनुदेशन उपपत्ती. पुढचा प्रश्न क्रमांक 81 खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने
अनुवंशासंबंधी संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडले. तर 81चं पहिले पर्याय पाहूत आपण. 1 नंबर गाल्टन, नंबर 2 ग्रेगॉर मेंडल, नंबर 3 R.C. ट्रायन आणि 4 आहे पियाजे. तर 81चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ग्रेगॉर मेंडल. प्रश्न क्रमांक 82. विद्यार्थ्यामध्ये आढळणारे व्यक्तिभेद हे भिन्न परिस्थितीमुळे निर्माण झालेले असतात. यासाठी शिक्षकाने व्यक्तिभेदाची शास्त्रीय माहिती घेऊन विद्यार्थ्यांना अध्यापन करावे. हे करताना शिक्षकाने खालीलपैकी कोणती बाब टाळावी? याचे पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 उपजत शक्तींच्या विकासासाठी योग्य शैक्षणिक संस्कार द्यावेत. नंबर 2 क्षमतांचा जास्तीत जास्त विकास साधण्याच्या दृष्टीने सुयोग्य परिस्थिती निर्माण करावी. 3 विशिष्ट परिस्थिती निर्माण केली की विशिष्ट प्रकारचा विकास साधता येईल हे गृहीत धरून त्या दृष्टीने प्रयत्न करावे. आणि 4 आहे विद्यार्थ्यांच्या मानसिक व सामाजिक विकासासाठी प्रयत्न करावे. तर 82चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 83. बाह्य उद्दीपकासंबंधीची अगदी प्रथम होणारी मानसिक स्वरूपाची क्रिया म्हणजे संवेदना होय. याविषयी खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? पर्याय क्रमांक 1 एखादा चेतक दिसला की ज्ञानेंद्रिय उद्दीपित होतात. नंबर 2 ज्ञानेंद्रियांचा बाह्य वस्तूच्या चेतकावर परिणाम होतो. 3 चेतकावर झालेला परिणाम मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोचवला जातो. आणि 4 आहे संवेदना या मिश्रित स्वरूपाच्या असतात. तर 83चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संवेदना या मिश्रित स्वरूपाच्या असतात. 84. प्रश्न क्रमांक 84. समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवांचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येणे किंवा ते अनुभव मनचक्षू पुढे आणता येणे याला रिकामी जागा म्हणतात. पर्याय क्रमांक 1 आहे संबोध, 2 प्रतिमा, 3 अवबोध आणि 4 आहे संवेदना. तर 84चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रतिमा. प्रश्न क्रमांक 85. अवबोधासंबंधी मांडलेल्या समष्टिवादी दृष्टिकोनाविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? पर्याय क्रमांक 1 आहे आपल्याला कोणत्याही गोष्टीचा अवबोध पूर्णाशाने होतो, भागशः नाही. नंबर 2 पूर्णाशाने अवबोध होणे म्हणजे वस्तूविषयीच्या गोष्टी साकल्याने लक्षात येणे. नंबर 3 वस्तूचा पूर्ण म्हणजे तिच्या भागांची साधी बेरीज होय. 4 वस्तूचा अवबोध पूर्णाशाने होत असताना तिचा एक भाग आकृती व उरलेले भाग पार्श्वभूमी ठरतात. तर 85चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वस्तूचा पूर्ण म्हणजे तिच्या भागाची साधी बेरीज होय. प्रश्न क्रमांक 86. चित्रपट पाहून झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी चित्रपटातला एखादा प्रसंग जशाचा तसा आठवणे, एखादा पाहिलेला क्रिकेटचा सामना मनपटलावर जसाच्या तसा साकार होणे हे खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या प्रकारामुळे घडते? पर्याय क्रमांक 1 व्यावहारिक कल्पना, नंबर 2 स्वैर कल्पना, 3 पुनरुत्पादित कल्पना आणि 4 सौंदर्यनिष्ठ कल्पना. याचे पर्याय आहेत. पहिला व्यावहारिक कल्पना, नंबर 2 स्वैर कल्पना, नंबर 3 पुनरुत्पादित कल्पना आणि 4 आहे सौंदर्यनिष्ठ कल्पना. तर 86चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुनरुत्पादित कल्पना. प्रश्न क्रमांक 87. विचार करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या मानसिक प्रक्रियांचा समावेश होतो? अ आहे अवबोध, ब संकल्पना, क तर्क व चिकित्सा आणि ड स्मरण. त्याचे पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे अ ब क फक्त म्हणजे अ ब क हे तिन्ही. नंबर 2 अ क ड फक्त. नंबर 3 आहे अ ब ड फक्त.
4 अ, ब, क, ड सर्व जे दिलेले आहेत पर्याय ते सर्व बरोबर आहेत. तर 87चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क, ड म्हणजे सगळे जे दिलेले आहेत पर्याय ते बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 88 खाली दिलेल्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील अवबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे? पर्याय क्रमांक 1 एखाद्या विषयावर भाषण देताना विचार करणे. नंबर 2 महात्मा गांधींचा फोटो पाहिला की त्यांचा पोशाख, राहणीमान यासंबंधित विचार करणे. 3 एखादी कथा लिहिताना विचार करणे. 4 दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे. तर 88चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महात्मा गांधींचा फोटो पाहिला की त्यांचा पोशाख, राहणीमान यासंबंधी विचार करणे. प्रश्न क्रमांक 89 स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे व्यक्तीची मनोघडण. यामध्ये खालीलपैकी कोणती बाब येते? पर्याय क्रमांक 1 चेतकाची तीव्रता. नंबर 2 अर्थपूर्णता. 3 मानसिक पक्वता आणि 4 चेतक स्त्रोत. 89चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मानसिक पक्वता. प्रश्न क्रमांक 90 धारणेचे मापन करताना खालीलपैकी कोणती पद्धती वापरली जात नाही? पर्याय 1 आहे प्रत्यावाहन पद्धती. नंबर 2 प्रत्याभिज्ञान पद्धती. नंबर 3 पुनरध्ययन पद्धती आणि 4 आहे पठण पद्धती. तर 90चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पठण पद्धती. तर अशा प्रकारे आपण 2018चा जो पेपर होता बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याचे सर्व प्रश्न आणि उत्तरं पाहिलेले आहेत. व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.